आज 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती आणि मुन्नाभाईमधली तुमची भूमिका आणि त्यातून गांधीवाद हा नव्यानं वेगळ्या मार्गानं आमच्या पिढीला किंवा आमच्या नंतरच्या पिढीला समजू शकला. तुम्हाला गांधी हे त्या भूमिकेनंतर काही वेगळे भावले का आणि तुम्ही गांधींकडे कसं बघता? आता खरं म्हणजे ना, आता ते इतकं ते 30 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर आलं की मला धडकी भरते की मला फोन यायला लागतात गांधी. आता मी गांधींची भूमिका करून 17-18 वर्ष झाली आणि माझ्यानंतर बऱ्याच लोकांनी गांधी केले. दर्शन जरीवाला एक आपले अतुल कुलकर्णी, खूप लोकांनी केले. बेन किंग्सले वगैरे सोडाच, नसिरुद्दीन शहानी केले गांधी, मोहन गोखलेंनी केलं. तर ते माझ्याच मागे काय लागले कळत नाही, पण ते काय करत. पण मला सुद्धा वाटतं की त्यावेळेला मी बऱ्यापैकी खोलात शिरून गांधी या पर्सनॅलिटीविषयी खूप कुतूहलाने आणि खूप एक ह्यानी बघत होतो त्या प्रोजेक्टकडे आणि त्या व्यक्तिमत्वाकडे. तर त्यांनी मला तयारीला म्हणून जे काही मटेरियल दिलं होतं, राजू हिरानी आणि विधू विनोद चोपडानी प्रोड्युसर, तर त्याचा मला उपयोग झाला. आणि तुझ्यासारखा तो एक पत्रकार होता जो गांधींबरोबर राहिला होता, अमेरिकन पत्रकार होता, की जो भक्तिभावाने त्यांच्याकडे त्यांनी बघितलं नाही, माणूस म्हणून बघितलं. तर त्याचा मला खूप उपयोग झाला. लुई फिशर म्हणून त्याचं महात्मा गांधी लाईफ अँड टाइम्स नावाचं पुस्तक होतं, त्याचा मला गांधींचा रोल करताना खूप उपयोग झाला.